नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 17 अन्नजाल या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली 2 उदाहरणे. उत्तर, माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो, अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो. प्रश्न दुसरा, चुकीचे विधान शोधा. उत्तर, या दिलेल्या उदाहरणामध्ये चुकीचे उदाहरण आहे, मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते. इथे 4 वाक्य दिलेले आहे, त्यामध्ये चुकीचं वाक्य आहे, अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते. प्रश्न तिसरा, कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा. कोळ्याचे जाळे, अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो. अन्नजाल, प्राणी जातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो. अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते. प्रत्येक प्राणी जाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. प्रश्न चौथा, खालील कृतींचा किंवा घटनेचा परिणाम लिहा. मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपूर्ण महाजाल तुटून जाईल. प्रश्न 5, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. तुम्हाला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सुधारण स्पष्ट करा. उदाहरणार्थ, गवताला नागतोडा खातो, नागतोड्याला पाल, पालीला बेडूक खातो, बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष्य करतो, एकास एक कडी जुळवून माणूस साखळी तयार करतो. असे प्राणी जातीसाठी निसर्गाने अन्नसाखळीचे महाजाल तयार केले आहे. एका प्राण्याला दुसऱ्या बलदंड प्राणी मारून खातो, दुसऱ्याला तिसरा मारून खातो, जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक कृतीतून येते. प्रश्न, कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा. एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो, दुसरा तिसऱ्याचा घेतो. उदाहरणार्थ, गवताला नागतोडा खातो, नागतोड्याला पाल, पालीला बेडूक खातो, बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष्य करतो. एकमेकांचे भक्ष्य होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम होय. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.